डेली लाईफमध्ये आपण स्पीड किंवा वेलॉसिटी ही जनरली किलोमीटर पर आवर या युनिटमध्ये मेजर करतो. फॉर एक्झाम्पल गाडीचा स्पीड 50 किलोमीटर पर आवर होता, बट ज्यावेळेस आपण सायन्स किंवा फिजिक्समध्ये न्यूमेरिकल सॉल्व्ह करतो त्यावेळेस आपण एसआय युनिटचा यूज करतो आणि वेलॉसिटीचं एसआय युनिट असतं मीटर पर सेकंड. त्यामुळे आपल्याला बिफोर सॉल्विंग एनी न्यूमेरिकल किलोमीटर पर आवरला कन्वर्ट करावं लागतं मीटर पर सेकंडमध्ये. काही वेळेस असं एक क्वेश्चन विचारलेलं असतं जे तुम्हाला आन्सर मिळेल त्याला किलोमीटर पर आवरमध्ये एक्सप्रेस करा. म्हणजेच काय मला मीटर पर सेकंडला या केसमध्ये किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. सो या कन्व्हर्जनसाठी एक क्विक ट्रिक आपल्याला लक्षात ठेवायची आहे. कोणत्याही कन्व्हर्जनसाठी आपल्याला एका रेशोने मल्टिप्लाय करायचं आहे. त्या रेशोमध्ये 2 नंबर असणार आहे, एक नंबर आहे 5, एक नंबर आहे 18. ज्या वेळेस मला किलोमीटर पर आवरला मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यावेळेस मी 5/18 ने मल्टिप्लाय करेल आणि ज्यावेळेस मीटर पर सेकंडला किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे रिव्हर्स मला प्रोसेस करायची असेल मी काय करणार, हा रेशो फक्त रिव्हर्स करेल म्हणजेच काय मी 18/5 ने मल्टिप्लाय करेल. बट हे ट्रिक कशी आली ते आपण लगेच समजून घेऊया. आपल्याला माहित आहे 1 किलोमीटर आणि 1 आवर. किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मला करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये. सो 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर, 1000 मीटर. आणि 1 आवर म्हणजे किती सेकंड, 1 आवर म्हणजे 60 मिनिट. एका मिनिटामध्ये असतात 60 सेकंड म्हणजे 1 आवर म्हणजे मी लिहू शकते 60 × 60 दॅट इज इक्वल टू 3600 सेकंड. करेक्ट. सो ज्यावेळेस मला किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल तर मी काय करणार, किलोमीटर टू मीटर 1000, आवर टू सेकंड 3600. सो हा रेशो काय होतो 10/36. याला जर मी सिम्प्लिफाय केलं हा रेशो असणार आहे 5/18. सो जेव्हा मला किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं असेल त्यावेळेस मी कोणत्या रेशोने मल्टिप्लाय करेल, 5/18 ह्या रेशोने मल्टिप्लाय करणार आहे. रिव्हर्स केस म्हणजेच काय, ज्यावेळेस मला मीटर पर सेकंडचं कन्वर्जन किलोमीटर पर आवरमध्ये करायचं असेल त्यावेळेस हा वर जाणार, हा खाली येणार, न्यूमरेटर डिनॉमिनेटर एक्सचेंज होणार आणि त्यामुळे रेशो सुद्धा चेंज होणार 18/5. फॉर एक्झाम्पल सपोज वेलॉसिटी दिलेली आहे 90 किलोमीटर पर आवर, kmph किंवा किलोमीटर पर आवर. याचं कन्वर्जन आता मला करायचं आहे मीटर पर सेकंडमध्ये. मग मी सिम्पली काय करेल 90 मल्टिप्लाइड बाय 5/18. ठीक आहे. सो दॅट इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. बाकी काहीच कॅल्क्युलेशन नाही करणार, फक्त ह्या नंबरने मी मल्टिप्लाय करणार आहे. सो 90 किलोमीटर पर आवर इज इक्वल टू 25 मीटर पर सेकंड. किंवा मी असं बोलू शकते एका तासामध्ये 90 किलोमीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होतं. याचाच अर्थ काय, एका सेकंडमध्ये 25 मीटर एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल होत आहे. दोघांचा अर्थ सारखाच आहे. सो अशा पद्धतीने आपण हे कन्वर्जन करतो. पण आता अगेन यामध्ये बऱ्याच असं कन्फ्युजन होतं की फॉर एक्झाम्पल किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये करायचं आहे, मग इथे मला 5/18 ने मल्टिप्लाय करायचं का 18/5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. सो यासाठी सुद्धा तुम्ही लॉजिकली हे लक्षात ठेवू शकता. म्हणजेच काय, किलोमीटर टू मीटर 1000 आणि आवर टू सेकंड म्हणजे 3600. बरोबर, आवर टू सेकंड म्हणजे 3600. यामध्ये काय मोठं आहे, न्यूमरेटर मोठा आहे का डिनॉमिनेटर मोठा आहे? ऑब्व्हियसली डिनॉमिनेटर मोठा आहे. त्यामुळे किलोमीटर पर आवरचं कन्वर्जन मीटर पर सेकंडमध्ये मला डिनॉमिनेटर मोठा पाहिजे न्यूमरेटरपेक्षा. म्हणजेच काय 18 असणार आहे डिनॉमिनेटरमध्ये आणि न्यूमरेटरमध्ये असणार आहे 5.